जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7.
परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला डावा हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपण साक्षात श्री कार्तिकेय आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, सर्व दोष, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा. श्री निर्मल गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रेय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. कृपा करून मलाच माझा गुरु बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. तर आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. तर आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. कृपा करून आम्हाला निर्विचारिता द्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूयात. तुमच्या लक्षात येतं की
ही शक्ती जी सगळीकडे सर्वव्यापी शक्ती म्हणतात, जगामध्ये असं म्हणतात की परमेश्वराशिवाय पान सुद्धा हलत नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे. कारण आत्म्याच्या दर्शनानंतरच त्या शक्तीचं दर्शन होतं आणि तुम्ही ती शक्ती ओळखता आणि तिला पाहता आणि तिच्या आपल्या हातातून जेव्हा ती वाहू लागते तिला तुम्ही पूर्णपणे गती देऊ शकता. जेव्हा ही शक्ती तुमच्या हातून वाहू लागते तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची मानसिक स्थिती, तुमची शारीरिक स्थिती एकदम ठीक होऊन जाते. सहयोगात पार झाल्यानंतर फारच कमी मंडळी डॉक्टरकडे जातात. सगळ्यांच्या तब्येती अगदी उत्तम होऊन जातात. मानसिक त्रास असतील तेही ठीक होतात. इतकंच नव्हे पण घराची सुद्धा परिस्थिती सुधारते. प्रत्येक दृष्टीने परिस्थिती सुधारलीच पाहिजे. आता समजा आम्हाला उद्या इथे यायचंय पाटीलांच्या घरी, तर पाटील आमच्या स्वागतार्थ सगळं स्वच्छ करतील, व्यवस्थित करतील, घराला ठीक ठीक साकारून घेतील. तसंच आहे, तुमच्या जर परमेश्वराला यायचं झालं तर ते सुद्धा ते जे तुमचं शरीर आहे, तुमचं जे मन आहे, तुमची जी बुद्धी आहे ती सगळी स्वच्छ होईल. ती स्वच्छ झाल्यावरच त्याच्यात परमेश्वर येऊ शकतो. आणि ह्याच कारणामुळे पुष्कळ लोकांचे अनेक रोग बरे झाले. पुष्कळ कठीण रोग आम्ही बरे केलेले आहेत आणि करतो. पण असं नाही की आम्ही रोगच बरे करतो. जर तुम्हाला परमेश्वराचं दर्शन झालं, जर तुमच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश पसरला, तर आपोआप जो काही अंधार असेल, मग तो शारीरिक असो, मानसिक असो किंवा धार्मिक असो, कोणताही अंधकार असला तो दूर होणारच, आपोआपच दूर होतो. तुम्ही म्हणाल कसा? तर आता ह्या दिवा लावल्याबरोबर इथला अंधार कुठे गेला? तसंच तुमच्यात सुद्धा घडतं आणि म्हणून सहयोगामध्ये माणसाची सर्व तऱ्हेने उन्नती होते. इतकंच नव्हे तर तो सामूहिक चेतनेला पात्र होतो. आता हे जरा कठीण शब्द आहे पण अत्यंत सरळ आहे. आपल्या सर्वांच्या मध्ये एक शक्ती धावत आहे. सगळ्यांच्या मध्ये एक शक्ती आहे. त्या शक्तीला जाणल्याबरोबर तुम्ही सगळे एक आहात हे आतून व्हायला लागतं. म्हणजे हातात तुम्हाला कळतं की हा मनुष्य कुठे आहे, त्याला कुठे त्रास आहे. तसंच मला कुठे त्रास आहे, कारण आत्मदर्शन झाल्यामुळे स्वतःच सुद्धा दर्शन होऊ लागतं. या दोन्हीही गोष्टी घडतात. पण ह्याला काही फार बुद्धी नको, काही पैसा नको, काही डोकं नको. विशेष मनुष्य आहात ना, जानवर नाहीत म्हणजे झालं. उलटे जास्ती ज्यांच्याजवळ बुद्धी आहे, ज्यांच्याजवळ अति पैसा आहे, त्यांना कधी होत नाही. साधारण मध्यम स्थितीतल्या लोकांना होत, जे मध्यम डोक्याचे. आता गरीब असले, फारच गरीब असले, अगदी ज्यांना खायला प्यायला सुद्धा नाही, त्यांना व्हायचं नाही. कारण त्यांना रात्रंदिवस आहे की ह्याची चोरी कर की त्याची चोरी कर, की मला आज खायला नाही, आता काय. बरोबरच आहे, त्यांची स्थिती तशी. पण एकदा असे मध्यम स्थितीतले लोक ह्याला आल्याबरोबर संबंध समाजच मुळे सुधारतो आणि सगळ्यांना सुबत्ता लाभते. कारण लक्ष्मीचं सुद्धा वरदान ह्याच्यात खूप जोरात मिळतं. आता सगळ्यांना ही काळजी की माताजी आमचं कसं भलं होईल, आमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल. किंवा इतर प्रश्न आम्हाला जे आहेत ते कसे सुटतील, त्याचं कसं काय होणार आहे, आम्ही ह्या सर्व प्रश्नांना कसं उत्तर शोधून काढू. तर ते सांगायचं म्हणजे असं की इथे तुमच्या इथे एक सहयोगाचं सेंटर आहे. जिथे जिथे सहयोगाचं सेंटर आहे तिथे परमेश्वराचा वास आहे. जर तुम्ही ह्या सेंटरला आला तर ह्या सेंटरमध्येच तुमचे प्रश्न सॉल्व्ह होते. घरी बसून होणार नाही. पुष्कळचे सहयोगी असे असतात की आम्ही आता पार झालो, आता आम्ही घरी बसल्यावरती आमचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे. प्रश्न सुटवण्याचा दवाखाना हा. ह्या दवाखान्यात जर तुम्ही प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला जेव्हाही प्रोग्राम असला, जर तुम्ही आलात आणि हा प्रश्न जर तुम्ही टाकला तर आत्मदर्शनानंतर सगळे प्रश्न आपोआप सुटतात. त्याचं एक उदाहरण मी सांगते तुम्हाला, किती सोपं उदाहरण आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असं घडतं. अनेकदा असं झालेलं आहे. आणि इतके अशी उदाहरणं आहेत, अनंत उदाहरणं आहेत की त्याला हे नुसतं अनुसंधानच आहे किंवा अंदाजेच बोलतायत किंवा कदाचित झालं असेल म्हणून झालं असेल अशा रीतीच्या कल्पनाच करू शकत नाही. तर आम्ही लंडनला असताना एक मुलगा अल्जिरियाचा मुसलमान होता. तर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी 6 महिन्यापासून माताजी इथे प्रयत्न करते, मला स्कॉलरशिप मिळत नाही आणि आता ती शेवटली वेळ आली, आता मी जातो परत म्हणून. तो पार झालेला होता. म्हटलं कधी जातो? म्हणे मी गुरुवारी जातोय. मी आता गुरुवारी जातो. तर मी म्हटलं की तू मंगळवारी का नाही जात? गुरुवारी जातोयस पण आता मंगळवारी जातो. म्हणाला बरं तुम्ही म्हणता तर मंगळवारी जातो. सोमवारी तो कॉलेजला गेला
आणि पाटीवर त्याचं नाव पहिल्यांदा लिहिलं होतं की तुला स्कॉलरशिप मिळाली. हे एक उदाहरणार्थ मी सांगितलं. असे अनेक उदाहरणं आहेत. तुमच्या मुंबईला सुद्धा ही जेवढी सहयोगी मंडळी आहे त्यांना जर तुम्ही विचारलं तर प्रत्येकजण एक एक ग्रंथ सांगेल. एक उदाहरणार्थ मी सांगितलं. असे अनेक प्रश्न सहज सुटतात, अत्यंत सहज सुटतात आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला सेंटरवर यायला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. जिथे 4 माणसं परमेश्वराला पुजतात तिथेच परमेश्वर असणार. तुम्ही म्हणाले माताजी माझ्या घरी या, माझ्या घरी जे काही आहे ते तुमचं घर कोणचं आहे? तुम्ही जर आमचं करत बसले तर परमेश्वर मुळीच येणार नाही. सर्वांच्या मध्ये बसून, कारण तुम्ही सामूहिक चेतनेत आला, सर्वजण मिळून इथे परमेश्वराला आठवण करता, तिथेच परमेश्वर येणार. एकटा तुमच्या पुरता परमेश्वर नाही, मला येऊन ऑर्डर सुद्धा देतात. माताजी हे बघा, मला नोकरी मिळालीच पाहिजे, माझ्या मुलाचं सगळं शिक्षण झालंच पाहिजे, नंतर माझ्या मुलीचं लग्न झालंच पाहिजे, नंतर आमचं घर बांधून निघालंच पाहिजे, हे झालंच पाहिजे आणि ते झालंच पाहिजे. तर म्हटलं का बा, मी मुद्दामून आलो तुमच्याकडे म्हणून. जसं काही हे दुकान मांडलेलं आहे परमेश्वराचं, तिथे तुम्ही येऊन काय म्हटलं तर हे बघा एवढं एवढं तुम्ही आम्हाला हे द्या, इतक्या पैशाचं हे, इतक्या पैशाचं, इतक्या पैशाचं हे. आणि दुकानात जावं तसं आपण मागतो, तसं असं नाही मागायचं. उलट असं म्हणायचं की जे काही आमचं आहे परमेश्वरा ते तुझ्या समोर आहे, तूच बघते, फक्त तू आम्हाला हवा. एकदा तू आम्हाला मिळालास की मग आम्हाला काही नको. असं म्हटल्याबरोबरच सगळे प्रश्न सुटतात. आणि ते प्रश्न परमेश्वराला अगदी काहीही मुश्किल नाही, त्यांना काहीही कठीण नाही. नुसती एक अशी करंगळी फिरवली म्हणजे परमेश्वर ते कार्य करतो. आतापर्यंत सगळे हे असं म्हणत होते की परमेश्वर कार्य करतो, असं होतं तसं होतं. पुष्कळ लोकांनी मला सांगितलं, आम्ही माताजी गेलो वारकरी म्हणून आम्ही तिकडे गेलो, विठ्ठलावर एवढं आम्ही म्हटलं हे कर ते कर, आमचं काही झालं नाही, परमेश्वराने आमचं कार्य केलं नाही. पण आता तशी वेळ नाही. तुमचं जर आत्मदर्शन झालं नव्हतं तर तुम्हाला तिथे जाण्याचा परवाना नव्हता, परमेश्वराकडे मागण्याचा परवाना नव्हता. आता आत्मदर्शन झाल्यावर तुम्ही बघा तुमची केवढी शक्ती आहे ती, तुम्ही कोण आहात ते बघा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोणतीही गोष्ट तुम्ही जरी म्हटली तरी ती होणारच. कारण तुमच्यावर देवदूतांचं राज्य आहे, तुमच्यावरती गणेशासारखे, आणखीन हनुमानासारखे, तसेच भैरवासारखे लोक उभे आहेत आणि ते तुमचं कार्य करण्यासाठी पूर्णपणे संपन्न आहे. पण त्याची आपण प्रचिती मिळाल्याशिवाय नुसतं एखाद्या बुवानी प्रवचन द्यावं तसा हा प्रकार नव्हे. इथे बसून काही तुम्हाला प्रवचन देत नाही, पण जे खरं आहे त्याचा साक्षात करण्यासाठी इथे आलेले आहे. खेडोपाडी लोक सरळ असतात, साधे असतात आणि त्यांच्याजवळ एवढे पैसेही नसतात. म्हणूनच त्यांना कदाचित परमेश्वर जास्त समजतो, ओळखताही येतो. खरा मनुष्य कोण आहे हे एखाद्या खेडेगावातल्या माणसाला सहज ओळखता येईल, तेवढं शहरातल्या माणसाला ओळखायचं आहे. बहुतेक जेवढे महागुंड, अगदी प्रसिद्ध घाणेरडे गुरु लोक आहेत ते सगळे शहरातच बसतात. त्यांना खेडेपाड्यात येण्याची सोय नाही आणि आवडही नाही, कारण इथे येऊन पैसे कमवता येत नाही ना. त्यांना काही प्रेम नको आहे, त्यांना पैसे हवे. तर इथे आपले एखादे त्यांचे वाचलेले काही 2-4 असले ज्यांना गावात शहरात काही मिळालं नाही, मग ते येतात तिकडे भटकत. तेव्हा तुमच्यापासून फार अपेक्षा आहे. तुम्हाला देवानी अशा निसर्गरम्य स्थानी आणलेलं आहे, त्याला काहीतरी कारण असली पाहिजे. आणि त्यातलं मुख्य कारण हे आहे की परमेश्वर हा काय आहे हे जर तुम्ही जाणलं तर तुम्ही ते फारच उत्तम तऱ्हेने आपल्यामध्ये बिंबवू शकता. तितकं एक शहरातला मनुष्य नाही करू शकत. जितकं तुम्हाला हे जमेल तितकं त्यांना जमणार नाही, कारण शहरातले जे काही लंदफंद आहेत ते तुम्ही शिकलेले नाहीत अजून. तुमच्यामध्ये ह्या घाणेरड्या गोष्टी अजून आलेल्या नाहीत. अत्यंत घाणेरड्या गोष्टी शहरामध्ये चालू आहेत आणि ते सर्व लोकांनी शिकून ठेवलेलं आहे. त्यांच्या मनाची स्थिती अशी आहे की त्याच्यामध्ये कोणतंही बीज लावायचं म्हटलं म्हणजे फार त्रास होतो. सांगायचं म्हणजे आता लंडनला मला जर कुणी म्हटलं की काम कर की मला अगदी कंटाळा येतो आणि अगदी थकवा येऊ जातो. आता दिसायला मोठे छान चौकी, चांगले कपडे घातलेले गोरे कोमटे लोक असतात तिथे, पण आतून इतकी घाण असते त्यांच्या, ती मेहनतच करवत आहे. उलट कुणी जर म्हटलं की माताजी तुम्ही कालव्याला येऊन काम करा तर मी अगदी तयार आहे, इथे जर तुम्ही झोपडी बांधली तर मी इथून राहायला तयार आहे, मला मजा वाटेल त्याची. पण लंडनला मला जमत नाही, कारण लोक फारच घाणेरडे लोक आहेत तिथे आणि त्यांची स्थिती म्हणजे इतकी घाण आहे की त्या लोकांना दारात सुद्धा उभं करू नये. पण काय करता, आलिया भोगाचे असावे सादर. आमच्या साहेबांची नोकरी तिथे झाल्यामुळे आम्हाला जावं लागलं आणि तिथल्या लोकांचाच उद्धार करण्याची आमच्यावर पाळी आल्यावर आम्ही तेही कार्य करत आहोत आणि बरेच इंग्लिश लोक झाले आहेत पार. पण तुमच्या पायाची धूळ सुद्धा त्यांना नाही, ती सुद्धा श्रद्धा नाही, तुमचा हा मुळेपणा त्यांच्यात मुळीच नाही. तेव्हा त्यांच्यापासून काही शिकण्यासारखं नाही आहे.
तुम्हाला वाटतं त्यांच्याजवळ 2-4 कपडे जास्त असले किंवा मोटारी असल्या तर फार आरामात आहे, असं मुळीच नाही. अत्यंत दुःखी लोक आहेत. आणि 10 माणसात 1 मनुष्य तिथं आत्महत्या करतो आणि 10 माणसामध्ये 7 माणसांची लग्न मोडतात, असे प्रकार आहेत. तेव्हा अशा देशामध्ये काही धर्म असू शकेल असं वाटतच नाही. मुळे त्या देशामध्ये प्रत्येक आठवड्याला 2 मुलं आईबाप मारून टाकतात. म्हणजे चांगली मुलं असतात त्यांना मारून टाकतात जीवानी. आई स्वतः मारून टाकते गळा घोटून. असं ऐकलंय का तुम्ही? प्रत्येक आठवड्याला. आपल्याकडे आई म्हणजे मुलासाठी केवढा जीव टाकेल. आणि तिथे असे रानटी लोक आहेत, अगदी रानटी, यांत्रिक झालेले, त्यांच्यामध्ये कोणतीही भावना नाही. तेव्हा त्यांच्यासारखं होण्याचा काही प्रयत्न करू नये. आपल्या देशाची जी अत्यंत जुनी संपदा आहे की प्रेमाचं जे आपल्याकडे महत्त्व आहे ते राखून ठेवलं पाहिजे. कारण परमेश्वराची शक्ती ही प्रेमशक्ती आणि तो प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून प्रेमाचं स्मरण केलं पाहिजे आणि प्रेमात राहिलं पाहिजे आणि प्रेमाचीच मजा उचलली पाहिजे. इकडे पाटीलांनी सुंदर अगदी हे सुरू केलेलं आहे आणि हळूहळू व्हायब्रेशन्स फार इथे ठीक झालेले आहेत. हे मला आज जाणवलं. आले तेव्हा फार आनंद वाटला. खरोखर म्हणजे दारातच मला एकदम ध्यान वाटलं. आणखी ध्यानात मला असं वाटलं की एकेकाळी अशी सस्यश्यामला मी भूमी होणार आहे आणि हे म्हणजे एक मोठं भारी स्थळ होईल. इतकंच नाही पण तीर्थ होईल एकेकाळी, असं मला वाटू लागलं. इतके इथे व्हायब्रेशन्स आलेले आहेत. आता मी इथे अनेकदा आलेली आहे पण ह्यावेळेला मला फारच आनंद झाला आणि माझा पूर्ण आशीर्वाद ह्या कळव्याला आहे आणि तुम्हा सर्वांवर आहे. देवकृपेने एके दिवशी ही जागा फार मोठी होईल आणि तुमच्या बाळांचं फार भलं होईल धार्मिक दृष्ट्या. ती वेळ माझ्या समोरच येऊ, माझ्या आयुष्यातच येऊ तर फार बरं होईल असं मला वाटतं. सगळ्यांना आशीर्वाद द्या. प्रश्न असले तर विचारा मला. ते आपल्या आतमध्ये बघायचं. डोळे मिटून बघा. आणि डोळे मिटले असताना जर डोळ्याची पापणी लवत असली तर मात्र डोळे उघडायला पाहिजे. पण जर डोळे व्यवस्थित बंद झाले तर डोळे बंद करा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जर तुम्ही आतमध्ये बघितलं तर कोणताही विचार डोक्यात येत नाही. अगदी शांत झाल्यासारखं वाटतं. डोळे मिटून आतमध्ये बघा. काही विचार येतोय का? सगळेजण डोळे मिटून आतमध्ये बघा. काही विचार येतोय का? कारण शक्ती जेव्हा जागृत होऊन आणि आज्ञाचक्राला निघून जाते तेव्हा कोणताही विचार येत नाही, निर्विचारिता येते. काही लोकांच्या हातात मात्र थंड थंड असं येत असेल, थंड थंड वाऱ्यासारखं. जसं काही एखादा एअर कंडिशनर लावला असेल असं एखादं थंड येत असेल. ज्यांच्या हातात असं थंड येत आहे ते मात्र पार झालेले लोक. परमपूज्य माताजींनी दिनांक 22 जानेवारी 1979 रोजी YMCA हॉल अंधेरी येथे केलेले भाषण. आमच्या काही सहयोगी भगिनींनी या परिसरात आत्मज्ञानाचं कार्य सुरू केलं आणि त्यात आता आपण बघितलं की अवधूतांचे प्रतिनिधित्व करणारे, दत्तांना मानणारे अशा एका परमभक्ताने सुद्धा एवढी साथ दिली, हे म्हणजे एक विशेष आहे. अवधूत तरी काय आमचीच मुलं आहेत. ती स्थिती दुसरी, त्यांची मेहनत दुसरी, त्यांची कमाई दुसरी असते. मोठे लोक आहेत ते. आपल्या मस्तीत राहतात. सगळ्यांनी आपलं आपलं मिळवलेलं आहे. त्यांनी तुमच्यासाठी मेहनत करत असतात. अपरोक्षपणे चाललंय त्यांचं कार्य सुद्धा. मोठे लोक आहेत. आमची मोठी मुलं आहेत म्हटलं तर चालेल. पण सांगड बसत नव्हती अजून बरोबर. कारण जे खरे आहेत ते जाऊन जंगलात बसले.
मी म्हटलं की खाली या, तर म्हणतात आम्ही 10 वर्षांनी नाही तर 12 वर्षांनी. हे सगळे गाढव आहेत. यांची पद्धत तशी असते, कारण त्यांनी मेहनतीने कमवलं. जसा मोठा भाऊ लहान भावाला कसा सारखा म्हणतो की यांनी काही सहन केलं नाही, आम्ही एवढ्यात सहन करून वर आलो, आणि हा आपला उगीच एवढा मोठा झाला. तशीच प्रवृत्ती त्यांची असली तर त्यात काय आश्चर्य नाही, कारण मेहनती केलेल्या, कमवलं फार मेहनतीने, फार शिस्तीने, स्वतःला जाळून पोळून सगळं आपलं व्यवस्थित करून घेतलं. स्वतःची दुश्मनी घेतली म्हटलं तर चालेल. त्या त्यांच्या पद्धती म्हणजे फार दुष्टावाच्या. मग माझ्या जीवाला गरज पडायची, एवढं कशाला पाहिजे. तेव्हा ते यायला तयार नाही. ते म्हणतात या गाढवांना कशाला पाहिजे, तुम्ही मेहनत करा, तुम्ही आई आहात, तुम्ही द्या फुकटा, आम्ही येऊ नंतर. आहेत पुष्कळ, अवधूत पुष्कळ आहे हिंदुस्थानात. त्यांच्यामुळे सृष्टी थांबलेली आहे. पण आमचं मन आईचं आहे ना, तेव्हा सगळे सारखेच. माझ्याशी खूप गोड आहेत, पण आज्ञाधारक किती आहेत, फार आज्ञाधारक. तेवढी आज्ञाधारकता सहयोगांमध्ये नसते, कारण लहान मुलगा जरा डोक्यात चढतो. हळुवारपणे डोळे उघडूयात. श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करून बंधन घेऊया. जय श्री माताजी.
जय श्री माताजी.